नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज दिनांक 4 नोव्हेंबर म्हणजे शनिवार। तर पुढच्या आठवडाभर विदर्भातील नेमकं वातावरण कसं राहणार आहे याचा आपण आज अंदाज घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की जवळपास 1-2 दिवसानंतरच विदर्भातील वातावरण बदलू शकते आणि जवळपास 9-10 तारखेच्या दरम्यान सलग 2 ते 3 दिवस विदर्भाच्या अनेक भागात हलका मध्यम ते काही ठिकाणी थोडाफार जोरदार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे। अर्थात हा अवकाळी पाऊस राहणार आहे, त्यामुळे हा नेमका पाऊस कुठे आणि कसा येणार आहे याचा अंदाज घेण्याचा आपण आजच्या भागात प्रयत्न करूया। तर आपण वेळ न दवडता लगेचच सुरुवात करू आणि बघू की हा पाऊस नेमका कसा येणार आहे। तर सध्याच्या हवामानाची स्थिती जर आपण लक्षात घेतली तर IMDने प्रसारित केलेली ही जी सॅटेलाईट इमेज जर आपण बघितली, आपण बघतो की सध्या ईशान्य मान्सून या भागात सुरू आहे, म्हणजे कर्नाटक, तामिळनाडू वगैरे हा जो भाग आहे, केरळ, आंध्र प्रदेश, तर इथे ईशान्य मान्सूनचा प्रवास सुरू आहे आणि सोबतच या दक्षिणेला एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे आणि हा कमी दाब इकडे अरबी समुद्रात पुढच्या 2 ते 3 दिवसात सरकण्याची शक्यता आहे आणि यामुळे या भागात एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊ शकते अरबी समुद्रात आणि याच्याच परिणामी महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात हलक्या मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकते। इकडे या भागात आपण बघतो की एक वेस्टर्न डिस्टर्बन्सही कार्यरत आहे, परंतु याचा फारसा परिणाम होणार नाही। परंतु हे जे काही अरबी समुद्रात एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र बनत आहे, सोबतच बंगालच्या सागरातून या कमी दाबाकडे बाष्प खेचला जात असल्याने याच्या आणि हा बाष्प जो आहे हा विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या या भागातून जाणार आहे आणि त्यामुळंच पुढच्या जवळपास 9 तारखेनंतर 9, 10 आणि 11च्या दरम्यान विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये, विशेषतः पश्चिम विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये हलका मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। पूर्व विदर्भात याचा जोर फारसा नसेल, परंतु नागपूर वगैरे काही भागात किंवा वर्धेच्या काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा हा पाऊस येऊ शकतो अशी शक्यता आहे। आता हा नेमका पाऊस कुठे आणि कसा पडणार आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करू। तर आपण बघतो की या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे आणि हे अरबी समुद्राकडे सरकणार आहे। सोबतच चक्राकार स्थिती या भागात निर्माण झाली आहे आणि इकडे एक वेस्टर्न डिस्टर्बन्स कार्यरत आहे आणि या संपूर्ण प्रणालीमुळे जवळपास 8-9 तारखेनंतर विदर्भाच्या अनेक भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। तर आपण बघतो की विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागात या पावसाचा फार काही परिणाम नसेल सध्या तरी। पुढे जर प्रमाण वाढलं पावसाचं तर निश्चितपणे आम्ही आपल्याला सांगू, परंतु सध्या जो काही प्रभाव 9 तारखेनंतर असेल तो नागपूर जिल्ह्यातील नरखेड वगैरे हा जो भाग आहे, काटोल, नरखेड, सोबतच वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, तळेगाव हा संपूर्ण भाग म्हणजे उत्तरेकडचे जे भाग आहे, सोबतच अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, तिवसा, सोबतच चिखलदरा, अचलपूर, नांदगाव, खंडेश्वर, चांदूर रेल्वे, मोर्शी, चांदूर बाजार या संपूर्ण भागात हलका मध्यम स्वरूपाचा ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो 9 आणि 10 तारखेला। विशेषतः चिखलदरा, धारणी, मोर्शी, वरुड हा जो भाग आहे तर या भागात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे आणि त्यासोबतच अकोला जिल्ह्याचा उत्तरेकडचा भाग आहे, त्यामध्ये अकोट असेल, तेल्हारा असेल, सोबतच पातूर असेल, अकोला शहर आहे, या संपूर्ण भागात मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो। वाशिम जिल्ह्याचाही वाशिम, रिसोड, रिथाळ, त्यानंतर मंगरुळपीर वगैरे हा जो भाग आहे या भागातही मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस थोड्याफार प्रमाणात होऊ शकतो अशी शक्यता आहे। तर खऱ्या अर्थानं या पावसाचा जो राहणार आहे तो बुलढाणा जिल्ह्यात जबरदस्त पाऊस होऊ शकतो 9 आणि 10 तारखेच्या दरम्यान। त्यामध्ये चिखली आहे, बुलढाणा आहे, देऊळगाव राजा आहे, सोबतच माहोर आहे, मलकापूर, खामगाव, घाटबोरी वगैरे हा जो भाग आहे या भागात जबरदस्त असा पाऊस होऊ शकतो। तर जवळपास 9 तारखेला आपण बघतो की दुपारनंतर बुलढाणा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। लोणार, मेहकर, चिखली हा संपूर्ण जो भाग आहे तर या भागात 9 तारखेला सायंकाळच्या दरम्यान किंवा दुपारनंतर सायंकाळी या भागात पावसाला सुरुवात होईल आणि हळूहळू हा पाऊस वाढत जाऊन इकडे वाशिम आहे, पुसद आहे या भागात फैलावू शकतो आणि त्यानंतर अकोला, अमरावती याही भागात सायंकाळनंतर या पावसाचं प्रमाण वाढू शकते 9 तारखेला रात्री उशिरा। आपण बघतो की 9 तारखेला रात्री उशिरा अमरावतीचा जो भाग आहे, अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो। सोबतच इकडे बुलढाणा जिल्ह्याच्याही अनेक भागामध्ये मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस 9 तारखेला सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत होण्याची शक्यता आहे। अकोल्याच्याही काही भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो 9 तारखेला।
तर 10 तारखेला म्हणजे शुक्रवारी मात्र पहाटेपासूनच अकोला, अमरावती सोबतच बुलढाणा या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असून बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. विशेषतः अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याचा उत्तरेकडचा भाग सोबतच अकोला जिल्ह्याच्या जवळपास तालुक्यांमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो शुक्रवारी 10 तारखेला पहाटे या सुमारास. तर आपण बघतो की या पावसाचा, या अवकाळी पावसाचा जो काही जोर राहणार आहे हा विदर्भाच्या उत्तरेकडच्या भागात राहू शकते सर्वाधिक. म्हणजे त्यात आपण बुलढाणा जिल्ह्यातील उत्तरेकडचे जे तालुके आहे तर सोबतच अकोला जिल्ह्याचे उत्तरेकडचे तालुके, अमरावती जिल्ह्याचे धारणी, चिखलदरा असेल, वरुड, मोर्शी असेल असे उत्तरेकडचे तालुके, सोबतच नागपूर जिल्ह्याचे नरखेड, काटोल वगैरे हा जो भाग आहे तर या भागात या पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. 11 तारखेनंतर पुन्हा एकदा वातावरण निरभ्र होण्याची शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत 9 आणि 10 या 2 तारखेदरम्यान पश्चिम विदर्भाच्या अनेक भागात हा अवकाळी पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे. तर 9 ते 11 तारखेदरम्यान होणाऱ्या या पावसाचा सर्वाधिक जोर जो राहणार आहे तो आपण बघतो की बुलढाणा सोबतच अकोला आणि वाशिम जिल्ह्याचा काही भाग, तर या भागामध्ये सर्वाधिक प्रभाव याचा पावसाचा राहणार आहे. तर बाकी उर्वरित अमरावती आणि वर्धेच्या काही भागात याचा प्रभाव राहू शकतो. बाकी पूर्व विदर्भात फार काही प्रभाव सध्या तरी पडताना दिसत नाही आहे. यात जर काही बदल झाला तर आम्ही नक्की आपल्याला याच्या संदर्भात आणखी माहिती देऊच पुढच्या भागात. परंतु सध्या स्थितीत पश्चिम विदर्भाच्या अकोला, बुलढाणा, वाशिम या भागामध्ये आणि अमरावतीच्या उत्तरेकडच्या भागामध्ये या संपूर्ण पावसाचा प्रभाव राहणार आहे. तर आपण बघतो की जवळपास 8 तारखेलाच सायंकाळनंतर विदर्भाच्या विशेषतः पश्चिम विदर्भाच्या सर्वच भागात जोरदार आभाळ राहू शकते. ढगांची गर्दी या संपूर्ण भागात होऊ शकते. आणि 9 तारखेला आपण बघतो की 9 तारखेला जवळपास सायंकाळनंतर चिखली, अकोला, खामगाव या संपूर्ण भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर आपण बघतो की जवळपास 9 तारखेला सायंकाळच्या दरम्यान आपण बघतो की दर्यापूर, अमरावती जिल्ह्याचा हा जो भाग आहे दर्यापूर सोबतच अंजनगाव, सुरजी, भातकुली वगैरे या भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी येऊ शकतात. सोबतच अकोला जिल्ह्याच्या जवळपास तालुक्यांमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा हा पाऊस येऊ शकतो 9 तारखेला. आणि बुलढाण्यात खामगाव असेल, चिखली असेल, मेहकर असेल, त्यानंतर सिंदखेड राजा, लोणार, देऊळगाव राजा या संपूर्ण भागात हलक्या मध्यम पावसाला सुरुवात होऊ शकते 9 तारखेला सायंकाळी 8 वाजता. आणि यानंतर हा पावसाची तीव्रता वाढत जाईल आणि हळूहळू अमरावती, इकडे नागपूर, वर्धा या भागापर्यंत हा पाऊस 10 तारखेच्या दरम्यान येऊ शकतो. आणि या संपूर्ण भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस 9 आणि 10 तारखेला विदर्भाच्या जवळपास भागात होऊ शकतो अशी शक्यता आहे. आपण बघतो की 10 तारखेला पहाटेच्या सुमारास जवळपास तिवसा तालुक्याच्या आणि चांदुरलेन, धामणगाव या तालुक्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे 10 तारखेला म्हणजे शुक्रवारी. तर याच वेळीस बुलढाण्यातील मलकापूर, जळगाव, जामोद हा जो संपूर्ण भाग आहे, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा सोबतच खामगाव हा तालुका, या तालुक्यात हलक्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. हा 10 तारखेला दुपारी 4 ते 5 वाजतानंतर म्हणजे सायंकाळच्या सुमारास. सोबतच अकोला जिल्ह्यातील तेलारा असेल, अकोट असेल याही तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे सायंकाळच्या सुमारास. याच वेळी नेमकं आपण बघू की वाशिम भागातील वाशिम जिल्ह्याचा हा जो कारंजा, मंगरुळपीर वगैरे हा जो तालुका आहे तर या तालुक्यामध्येही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. सोबतच कारंजा असेल, इकडे दारव्याचा जो भाग आहे, पुसदचा जो भाग आहे यवतमाळचा, याही भागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी होऊ शकतात अशी शक्यता एकंदरीत दिसत आहे. यानंतर जर आपण इकडे बघितलं तर इकडे आपण वर्धेचा जो काही भाग आहे मग त्यात आर्वी, आष्टी तालुका असेल या तालुक्यात हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी होऊ शकतात. सोबतच पुलगाव वगैरे भागातही तुरळक पावसाच्या सरी येऊ शकतात अशी शक्यता सध्या तरी दिसत आहे. 10 तारखेला म्हणजे शुक्रवारी रात्री उशिरा मात्र बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात जबरदस्त वादळी पावसाची शक्यता आहे. जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो 10 तारखेला रात्री उशिरा बुलढाणा आणि अकोला या संपूर्ण जिल्ह्यामध्ये. विशेषतः बुलढाणा, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, मावरा, त्यानंतर हा सर्वच भाग बुलढाणा जिल्ह्याचा, सोबतच अकोला जिल्ह्याचा अकोला असेल, पातूर असेल, हा या संपूर्ण भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिशय जोरदार असा पाऊस होऊ शकतो. खुदनापूर, गाठबोरी, अमडापूर वगैरे हा जो बुलढाण्याचा भाग आहे या भागात होऊ शकतो. सोबतच अकोला,
अकोलाचा जो पातूर आहे, मरसूर आहे, याही भागात जोरदार पाऊस होऊ शकतो. सोबतच मालेगावच्याही काही भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे. अशा पद्धतीने 9 आणि 10 तारखेदरम्यान पश्चिम विदर्भाच्या बुलढाणा, अकोला सोबतच अमरावती या जिल्ह्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो. तर वर्धा असेल, नागपूरचा काही भाग असेल उत्तरेकडचा, तर या भागात काही ठिकाणी हलक्या मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. या पावसाची तीव्रता वाढली आणि पूर्व विदर्भाचे अनेक जिल्ह्यात जर हा पाऊस झाला तर आम्ही त्याची लगेचच माहिती आपल्याला देऊ. कारण की सध्याची जर परिस्थिती बघितली तर सध्या अल निनोचा प्रचंड प्रभाव आहे आणि हा प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढत असल्यामुळे अनेकदा कसं होते की ढग येतात, पावसाची परिस्थिती निर्माण होते, परंतु कधीकधी पाऊसही येत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळं याही पावसाची जर आपण परिस्थिती बघितली तर फारसे काही तीव्रतेचे ढग दिसत नाही, परंतु पाऊस मात्र होणार कमी अधिक प्रमाणात, हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे आता यापुढे आणखी पुढच्या 2 दिवसात काही बदल होते का वातावरणात, यावर आपण लक्ष ठेवून असू आणि पुढच्या भागात आपण ते बघू. परंतु हा जो काही पाऊस होणार आहे आणि हा पाऊस जे रब्बी हंगामात ज्यांचं पावसाच्या पाण्यावर ज्यांचा रब्बी हंगाम अवलंबून असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय उपयुक्त असा हा पाऊस ठरू शकतो, एवढं मात्र निश्चित. तर या माहितीसह आजच्या भागात इथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटू. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.